नमस्कार मंडळी, मी कांचन नमस् किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज करणार आहोत बेबी प्रॉन्स मसाला. ही कोळंबी मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. तिला साफ करणं पण सोपं आहे. ही कोळंबी मार्केटमधून आणल्यानंतर मी स्वच्छ धुतली होती आणि त्याचा वरचा जो डोकाचा भाग आहे ना तो तोडून घेतला आहे. त्यावर घेतला अद्रक लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची. हा कोळंबी मसाला तुम्ही भाताबरोबर किंवा पोळीबरोबर खाऊ शकतात आणि हिला बनवायला टाईम पण खूप कमी लागतो. चला तर बघूया ही रेसिपी कशी बनवायची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तेल गरम झालं होतं, त्यात टाकलं होतं जिरं, बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरची आणि ही थोडंसं फ्राय करून घेणार आहे. कांदा इथे फ्राय झाला आहे. आता यासाठी ह्या टाकत आहे बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो टाकून थोडंसं परतणार आहे आणि झाकून टोमॅटो चांगला शिजवणार आहे, कारण याची मी थोडीशी ग्रेव्ही बनवणार आहे. ग्रेव्ही दुसरं काही वापरणार नाही आहे, त्यामुळे टोमॅटो चांगला शिजवणं गरजेचं आहे. टोमॅटो ते चांगला शिजलेला आहे, तुम्ही इथे बघू शकतात. हे एकदम मिक्स करून घेणार आहे. आता त्यात टाकणार आहे काही सुके मसाले. सुके मसाल्यामध्ये मी टाकणार आहे गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळदी, धना जिरा पावडर. मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकतात. आणि मसाला टाकल्यानंतर मी थोडंसं ते फ्राय करून घेणार आहे. त्यानंतर त्यात टाकणार आहे आपली स्वच्छ केलेली कोळंबी. मसाले फ्राय झाले आहे. आता यासाठी टाकत आहे कोळंबी आणि कोळंबी टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं कोळंबी मी परतून घेणार आहे. कोळंबी पण इथे आपली चांगली फ्राय झालेली आहे. या साईडला ह्यामध्ये मी टाकत आहे 1 कप पाणी. तुम्हाला जर सुकी बनवायची असेल तर तुम्ही इथे पाणी स्किप पण करू शकतात. पाणी टाकल्यानंतर ही कोळंबी मी आता शिजवून घेणार आहे 3 ते 4 मिनिटं. हिला शिजायला फारसा वेळ लागत नाही. चला आता मंडळी, इथं आपला बेबी प्रॉन्स मसाला खाण्यासाठी रेडी झालेला आहे. आपण याची प्लेटिंग करून घेणार आहोत. इथे बेबी प्रॉन्स मसाला खाण्यासाठी रेडी झालेला आहे. रेसिपी खूप सोपी आहे, घरीच जरूर ट्राय करा. तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. व्हिडिओ कोणत्याही कारणाने आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमुस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.